नवीन वर्ष लागल्यापासून उठलं की मला जिम दिसते आणि व्यायाम करूशी वाटतो। नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस खूप वाईट आहे माझ्यासाठी, कसं ते तुम्हाला सांगतेच। तर इथं जिमला जाण्यासाठीच मी रेडी होत होते आणि माझ्या तोंडावर 12 वाजलेले तुम्हाला दिसत असते। असं हसावंसं वाटत नाहीये, काहीच करावंसं वाटत नाही आणि जिमला पण जायची इच्छा नव्हती, म्हणूनच इथं माझा असा टाइमपास चालू होता। हातामधल्या अंगठ्या काढून ठेवाव्या लागतात, नाही तर जिम मध्ये गेल्यावर त्या खूप रुतल्या जातात जेव्हा आपण वजन उचलतो। आता सध्या आर्यनचे पेपर चालू आहेत म्हणून आहे ना, त्याला घेऊन आल्याच्या नंतरच मी जिमला जाते। जसं की 10 वाजता पेपर सुटतो आणि मग मला 10:30 ला जायचं असतं। मस्त असा नाश्ता केला, उपीट खाल्लं, आर्यनला पण खाऊ घातलं, त्याच्यानंतर मी जिमला गेले। बघू शकता आमची जिम खूप मोठं स्पेस आहे, खूप मोठी जागा आहे, भरपूर मोठी जिम आहे आणि अशी जिम मोठी असल्यामुळे ना वर्कआउट करायला पण खूप फ्रेश वाटतं, जास्त असं दडपण येत नाही। आणि चेंजिंग रूम आहे, बाथरूम आहे, शॉवर आहे, सगळं आहे, खूप छान आहे। आणि बघू शकता एवढी छोटीशी रूम आणि त्याला आरसा लावलेला आहे। आणि इथं आले ना नेहमी मला असं वाटतं की असंच एक आरसा आहे ना घरी असला पाहिजे व्हिडिओ शूटसाठी। मग काय छान असं चेंज केलं, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे सुरुवातीला थोडासा वर्कआउट असा करते, कारण की मग आपल्याला दुसरं वजन वगैरे उचलायचं असलं ना की आपली बॉडी अशी म्हणजे आधीच आखडल्यासारखी असते, कारण का आपण झोपेतून उठल्याच्या नंतर घरी काही जास्त व्यायाम वगैरे करत नाही आणि थोडं जास्त काही एवढे कामं नसतात, मग बॉडी आखडल्यासारखी असते। मग इथं आल्याच्या नंतर थोडंसं असं केलं ना की मग थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि मग जेव्हा आपण व्यायाम करतो ना तेव्हा दुखल्यासारखं वाटत नाही आणि आपल्याला परफेक्ट करता येतं, कारण की थोडीशी बॉडीला हिट पण भेटली पाहिजे ना, म्हणून त्याच्यासाठी 15-20 मिनिटं असं केलं पाहिजे। थोडंफारच करायचं, जसं की 5-10 मिनिटं, जास्त पण नाही करायचं तुम्हाला, सगळं थोडं थोडं करायचंय, जेणेकरून मग हातपायाचा व्यायाम असा होतो आणि आपली बॉडी तयार होती बाकीचं जे पण वर्कआउट करायचं असतं त्याच्यासाठी। आता मी तुम्हाला सांगते सकाळ सकाळ काय झालं होतं। तर जसं की मी डेली सगळीकडे फेसबुकला, यूट्यूबला, इन्स्टाला व्हिडिओ अपलोड करत असते, त्याप्रमाणेच मी सकाळी 8 वाजता सगळीकडे व्हिडिओ अपलोड करायला लागले होते। त्यावेळेतच इन्स्टावरती आहे ना ब्लॅक स्क्रीन यायला लागली। बहुतेक मी कुणाच्या तरी आवाजावरती व्हिडिओ बनवला असावं आणि त्यांनी काहीतरीच म्हणजे कॉपीराईट म्हणा काही पण असू शकतं ना, तसं काहीतरी केलं असावं किंवा इन्स्टाकडूनच काहीतरी एक दिवसासाठी झालं असावं। व्हिडिओ अजिबात अपलोड होत नव्हते आणि मी जाम टेन्शनमध्ये आले होते। मी जवळजवळ 15 वेळेस एक व्हिडिओ टाकत होते, दुसरा पण टाकत होते, पण असं करता करता मला 10:30चे 11 झाले जिमला जायला आणि 11 वाजता मी जिम मध्ये आले। बोला आता एवढं टेन्शन डोक्यामध्ये, आणि आता सध्या सुद्धा माझ्या डोक्यामध्ये तेच चालू आहे। तर मग तेच माझं आहे ना इथं चालू होतं की आता करू की नको वर्कआउट, खूपच प्रेशर आलं होतं, कुणाला बोलावं, कुणाला विचारावं काय झालंय, कारण आहे ना पूर्ण ब्लॅक स्क्रीन येत होती ना, आवाज पण दिसत नव्हता आणि काहीच नाही, रिट्राय म्हणून येत होतं। तुम्हाला कुणाला काय माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा। आजपासून मी ठरवलंय बाबा आता दुसऱ्याच्या आवाजावरती व्हिडिओ बनवायचे नाही। खरंच कोण काय करीन सांगताच येत नाही, लोक एवढे चांगल्या मनाचे नाहीये की समोरचा कुठेतरी पुढे जातोय आणि आपण हे, कारण त्यांचा आवाज असतो ना, ते मालक असतात, आपण नाही। तर माझ्या आवाजावर व्हिडिओ बनवायचा आता प्रयत्न करणार आहे इथून पुढे। तर इथं माझी फ्रेंड आली माझ्याकडे की का लेट केलंस म्हणून, तर मी तिला तेच सांगत होते। त्याच्यानंतर तिने थोडासा मला हेल्प केली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला। त्याच्यानंतर मी घरी आले आणि आल्याच्या नंतर आहे ना आर्यनला भूक लागली होती, कारण की आता सुट्ट्या आहेत आणि 2च तास शाळा आहे आणि दिवसभर शाळा असली की दुसरं काही खावंसं वाटत नाही, कारण वेळ जास्त उरत नाही, बरोबर ना। आता दिवस मोठा आहे म्हणल्यावरती 3-3, 4-4 वेळेस भूक लागती। मग काय घेतल्या पापड्या तळायला, म्हटलं चल आता तुला देते। साबुदाण्याच्या पापड्या तळायला घेतल्या ना की साबुदाणा असल्यामुळे ना त्या इतक्या उडत्यात ना, तर त्या पापड्या टनाटना उडत होत्या आणि तेल माझ्या तोंडावरती उडायची भीती वाटत होती, म्हणूनच मी अशी मागे होऊन करत होते। जरा पापड्या तळायला घेतल्या, बाकीच्या ज्या अशा ज्या तांदळाच्या होत्या त्या पण तळायला घेतल्या, जास्त तळल्या नाही, कारण हे तेलकट खाल्ल्यानेच आहे ना खूप जास्त वजन वाढतं आणि मी नाही म्हणलं तरी एक तरी पापडी खाते। आजकाल आहे ना खूप दमायला होते जिम करायची, त्याच्यानंतर आहे ना 2 तास जिम मध्ये जातात आणि किती जास्त वर्कआउट करतोत ना ते तुम्हाला पुढे मी नक्की सांगल। आणि हे करता करताच आहे ना असं घरातलं पण टेन्शन असतं डोक्यामध्ये, घरी गेल्यावर काम करायचं, तर अर्ध काम तर माझं आहे ना जिमला जायच्या आधीच होऊन जातं आणि जे एक्स्ट्रा काम राहतं ना मग ते आर्यनला असं काहीतरी बनवून द्यायचं किंवा मग आल्यावरती कपडे धुवायचे। कपडे मी तसेच ठेवत असते धुवायचे, सकाळच्या वेळेत कपड्याची घाई करतच नाही मी। सकाळच्या वेळेत आहे ना आंघोळ झाल्याच्या नंतर, आर्यनचं आवरून झाल्याच्या नंतर आहे ना देवपूजा, फरशा, बाकीचे भांडे, किचनवरती काय असन ते, माझा नाश्ता, असं सगळं करते। आणि जे पण आहे ना धुणं वगैरे म्हणजे कपडे थोडेफार असले ना ते एक तर संध्याकाळी मी धुते आणि किंवा मग दुपारचा वेळ भेटला की धुते। मी आहे ना जायच्या आधी अजिबात धुत नाही, कारण की मग आहे ना खूपच जास्त उशीर होऊन जातो। सगळंच घरातलं काम करून जिमला जायचं म्हणलं की तिथं गेल्यावर खूप गळाल्यासारखं होतं, मग तर काहीच होत नाही, म्हणूनच मी ते कपडे धुवायचं काम बाजूला म्हणजे आल्यावर धुत असते, ते पेंडिंग ठेवत असते। इथे ना आर्यनला आधी खीर बनवून दिली होती आणि नंतर अर्ध्या तासाने तो बोलला की मला मॅगी खायची आहे, आता काय करणार। मग त्याला मॅगी बनवायला घेत होते, तोपर्यंत म्हटलं सोयाबीन भिजवून ठेवावं, जेव्हा मला भूक लागन तेव्हा फक्त सोयाबीन मला खायचं होतं। तर ते सोयाबीन भिजवल्याच्या नंतर पूर्ण पिळून घ्यायचं, गरम पाण्यामध्ये भिजवायचं, पूर्ण पिळून घ्यायचं, त्याच्यानंतर थोडंसं फ्राय करायचं नॉर्मली, जास्त तेलात नाही, थोडं सुक्क सुक्क,
आणि थोडंसं ब्राऊन होईन असं. नंतर मग त्याच्यामध्ये कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, कच्ची कोथिंबीर, तिखट, मीठ आणि थोडीशी म्हणजे चवीला म्हणून नाही तर कलरला म्हणून थोडीशी किंचित हळद असं टाकायचं. आणि मूग जर हे असतील ना भिजवलेले तर मूग टाकायचे, मग भिजवलेले हरभरे सुद्धा चालतात. असंच करून खायचं. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं. थोडंसं लिंबू पिळायचं, खूप टेस्टी लागतं, किंवा चाट मसाला टाकायचा. हे जर खाल्लं ना तुम्ही तर तुमचं पोट भरलेलं पण राहील. म्हणजे मी पण खाते, माझ्याकडे भरपूर आहे हे. तेव्हापासून जिमला जायला लागले ना तेव्हापासून जास्तीत जास्त सोयाबीन खाते मी, जे की असं फक्त भिजवून आणि मग तुम्हाला बोलले ना की त्याच्या कांदा टोमॅटो घालून असं. आणि संध्याकाळच्याला पण जास्त भिजवून ठेवलं होतं, कारण की संध्याकाळी आर्यनला आहे ना सोयाबीन चिल्ली बनवून द्यायची होती. आणि त्याच्यासाठी मग ते भिजवून पिळून आणि मग फ्रीजमध्ये थोडं असं दांडरल्यासारखं व्हायला त्याच्यासाठी ठेवत असते. तर मग माझं बनवून मी इथं खाणार होते आणि बाकीचं उरलेलं आर्यनला रात्री बनवून देणार होते. तर बघू शकता इथं उरलेलं तेल पण मी काढून ठेवलं, जे की पापड्या तळलेल्या होत्या. आणि किचनवर एवढा राडा झाला. एवढं सगळं झाल्याच्या नंतर आहे ना परत किचन आवरायचं खूप असं कठीण आहे बाबा. नंतर काय मग मॅगी बनवून दिली साहेबांना, म्हटलं खा आता. मस्त असं त्यांनी मोबाईल बघत बघत खाल्लं, कारण की नंतर ते अभ्यासाला बसणार होते. नंतर मी सगळे भांडे वगैरे घासले आणि नंतर मग आहे ना सगळे कपडे धुतल्याच्या नंतर मी एवढी थकून गेले होते आणि म्हटलं चला आता थोड्या वेळ झोपूया. मग काय मस्त असं झोपायला गेले बेडरूममध्ये, छान असं निवांत. म्हणलं चला तुम्हाला दाखवावं, असा व्हिडिओ मी कधी काढत नाही, पण म्हटलं चला. खूप थकलेली होते. नंतर मस्त अशी झोपून गेले. मग काय आर्यनने अभ्यास केला, त्याच्यानंतर तो पण थकला आणि अगदी 5:30 पावणे 6 वाजता तो माझ्याजवळ झोपायला आला. त्याला कळलं पण नाही की अभ्यास करता करता त्याला कधी झोप लागली. मुलं किती पण मोठी झाली ना तर ते आईच्या हातावर झोपल्याशिवाय झोपत नाही. तसंच माझा मुलगा आहे, बघू शकता माझ्या हातावरच झोपतो. आणि एवढा हात अवघडून जातो ना का विचारायलाच नको. आणि मी जर त्याच्याकडे तोंड केलं नाही ना तर तो इकडच्या बाजून येऊन झोपतो, असं करतो. तर चला मस्त असं त्याला खायला बनवलं, त्याला उठवलं, म्हटलं चल. तर त्याला मदत करायला बोलवलं तर मस्त म्हणला मी आता जर्किन वगैरे घालतो बाबा, असंच येत नाही. हाफ टी शर्टमध्ये तो समोरच येत नाही, यायलाच मागत नाही. मग काय एवढ्या गरमीमध्ये सुद्धा त्यांनी स्वेटर घातलंय, बघू शकता. आणि मला म्हणला मला खरंच काहीतरी तुला हेल्प करायची आहे बाबा करायला. तर मागच्या वेळेस त्यांनी हे बनवलं होतं म्हणून ह्यावेळेस बोलले त्याला की ठीक आहे मग तू कांदा चिरत होता. तर सगळ्या दुन्यात आहे ना कोंबडीनी चकल्यासारखं कांदा चिरत होता आणि टोमॅटो पण चिरायला घेत होता, कारण ते आहे ना चाकूला बिलकुल धार नव्हती म्हणून त्याला जमत नव्हतं बरं का. नाही तर तो फास्ट करतो. काय होतं किचनमध्ये कामाची मला आहे ना मदतीची काहीच गरज नाहीये, पण अशी त्याची मदत जर घेतली ना मी तर तो मोबाईल जास्त बघत नाही आणि जास्त हे करत नाही. आमच्या घरामध्ये टीव्ही जोडलेला नाहीये, त्याच्यामुळे आहे ना मोबाईलच जास्त तो बघतो. टीव्ही बघायला बिलकुल वेळ नाही, मी तर बघूच शकत नाही, मला टीव्ही बघायला आवडत नाही. मी सगळं सोडून दिलेलं आहे 5-6 वर्षापासून. टीव्ही सोडून दिलाय, गाणे सोडून दिलेत, मी काहीच बघत नाही. आता यूट्यूब पण 1 वर्षापासून चालू केलंय, तर मी काय ते माझ्या यूट्यूबसाठीच करण किंवा इन्स्टासाठीच करण किंवा फेसबुकसाठीच करण, पण मी टीव्ही वगैरे अजिबात बघत नाही. तर बघू शकता मस्त अशी नाही तर सोयाबीन चिल्ली सिंपल याच्यात बनवायला घेतली. जसं की आधी तेल टाकलं, त्याच्यामध्ये छान असं ते सगळं फ्राय करून घेतलं आणि थोडासा कलर, तिखट, मीठ, हळद आहे ना ह्या सोयाबीनला आधी लावून घेतलं होतं. त्याला आधी फ्रीजमध्ये 2-3 घंटे ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर ते छान फ्राय केलं तुमच्यासमोरच. आणि नंतर मग त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, तिखट, बाकीचे मसाले आणि हे जे आहे शेजवान चटणी ती टाकली. आता एवढं सगळं जर मी खाल्लं ना तर माझं अवघडच होणार आहे बाबा, पण मी काय खाणार नाही आहे. आर्यनसाठी बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी बनवलंय, सुपर टेस्टी बनवलंय. मुलगा आहे ना माझा खुश होऊन जाईल. तर चला इथंच व्हिडिओ एंड करते. बाय बाय.